तर इथे तयार आहे एकदम चविष्ट अशी खूप सुरेख लागणारी एकदम झटपट होणारी ही भरली वांगी. अप्रतिम झाले तर पहा, सुरेख दिसतात ते, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. नमस्कार. तर आज आपण खूप टेस्टी अशी भरली वांगी करणार आहोत. तुमच्या घरचे नक्कीच विचारतील की ही भरली वांगी इतकी टेस्टी कशी झाली. तर चला सुरू करूया. तर भरली वांगी बनवतोय आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले वाटण करून घेतोय, सारण करून घेते. तर ते मिक्सरमध्येच करतोय आपण, सेपरेट नाही करायचे. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले मी लाल कलर यावा वांग्यांना. आता मी लोखंडाच्या कढईत करते त्यामुळं थोडंसं काळवट कलर येणारच आहे. तरीसुद्धा लाल कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची वापरते अख्खी. तुम्ही हवे असेल तर याच्यातलं बी काढून घेऊ शकता. तर इथे मी सुरुवातीला मग ही काश्मीरी लाल मिरची टाकते या पद्धतीने. त्याच्यानंतर मी शेंगदाणे ॲड करते या पद्धतीने. आता खोबरं मी याच्यात ॲड नाही करते, पण आधीच्या आपल्या रेसिपीमध्ये आपण खोबरं ॲड केलं. तुम्हाला हवं असेल तर नक्की करा. आता शेंगदाणे ॲड केल्यानंतरून मी लसूण टाकते, 4-5 लसणाच्या पाकळ्या. त्याच्यानंतर मी टाकते तीळ भाजलेत, शेंगदाणेसुद्धा भाजलेलेच होते. 1 चमचा तीळ टाकते. त्याच्यानंतरून गोडा मसाला टाकते, ज्याचा फ्लेवर हा गोड असतो ते गोडा मसाला, जसं की दालचिनीचा तुकडा. त्याच्यानंतरून वेलची, 2 वेलची हिरव्या. त्याच्यानंतरून एक 4 ते 5 लवंगा, इथं 4 लवंगा टाकते मी या पद्धतीने. त्याच्यानंतर मी ह्याच्यात ॲड करते कोथिंबीर. त्यानंतर मी अर्धा चमचा ह्याच्यात जिरेपूड ॲड करते. तुम्ही भाजलेले जिरे वापरू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा इथं मी धनेपूड ॲड करते या पद्धतीने. आता ह्या सगळ्या गोष्टी चालल्यानंतरून इथं मी ना काश्मीरी लाल मिरची ॲड केली आहे कलर येण्यासाठी, पण तुम्ही याच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता कलर येण्यासाठी. फक्त चांगलं दिसावं म्हणून वापरलं आहे काश्मीरी लाल मिरची किंवा तिखट. त्याच्यानंतर मी याच्यात एसूर ॲड करते, म्हणजे आमचा काळा मसाला. तुमच्या ठेवणीतला घरचा नेहमीचा जो मसाला तुम्ही वापरता तो वापरला तरी चालेल. तर चला, तर इथं मीठसुद्धा मी ॲड करते. आता भाजीला जेवढं मीठ ॲड करते ना मी, तेवढं भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं सगळं मीठ मी याच्यात ॲड केलं आहे, हे लक्षात घ्या. परत वरतून आता मीठ आपण नाही टाकणार आहे. तर चला, हे मी वाटून घेते सगळं मग. तर आता इथे हे ना वाटण माझं या पद्धतीने वाटून झालं आहे आणि हे पूर्ण कोरडं आहे. ह्याच्यात पाणी ॲड केलं नव्हतं मी जरासुद्धा. हे वाटण मी साईडला काढून घेणार आहे आता व्यवस्थित. तर चला, सगळ्या मसाल्यांचा वास फार अप्रतिम येतो बरं ह्याच्यात, त्याच्यामुळं नक्की ट्राय करा या पद्धतीने, खूप सुंदर लागतं. आता याच चमच्यात ना मी थोडीशी हळद घेतली, ती एक ॲड करते. आणि याच्या व्यतिरिक्त या सारणामध्ये आपण नाही का, माझ्याकडे इथे कांदा आहे एक छोटा मीडियम साईजचा, शक्य तेवढा बारीक चिरून घेतला आहे आणि तो ॲड करायचा. आता हा व्यवस्थित मिक्स करायचा कांदा या सारणामध्ये. आणि मीठ बरोबर आहे का बघायचं, इथेच बघायचं सारण करतानाच, कारण आपण भाजीला वरतून परत मीठ नाही टाकणार आहे, सारणातच चेक करायचं. त्याच्यामुळे या पद्धतीने आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता तुमचं कांदा नाही का बाहेर पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं मळून घेतल्यासारखं तुम्ही याच्यात मिक्स करा, व्यवस्थित होतो तो. आता हे सारण माझं तयार आहे. एकीकडे सारण तयार झाले, दुसरीकडे नाही का मी इथं ना ही वांगी घेतली आहेत आणि ह्याचे जे 4 काप करून घेतलेत. भरली वांगी करतोय आपण त्याच्यामुळं. आणि एक लक्षात घ्या, ही खूप ताजी वांगी आहेत. ताजी वांगी कशी ओळखायची मी तुम्हाला सांगते. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा याचे काटे ना स्ट्रेट दिसत असतील, वाकलेले, त्याच्यानंतरून म्हणजे असं खराब झालेले कुठं दिसत नाही आहे. तर ही ताजी वांगी असतात. तुम्ही वांगी जेव्हा सिलेक्ट करताना भाजीवाल्याकडं, तर जर तुम्हाला वांगी घेताना काटे टोचत असतील, नॉर्मल जरी हात घातला, तर ती खूप ताजी वांगी असतात, हे लक्षात घ्या. तर चला, आता ही सारण भरून घेऊया सगळ्या वांग्यांमध्ये. तर मी इथं वांग्यांमध्ये सारण भरून घेते या पद्धतीने. शक्य तेवढं खाली घालायचं, नेहमी लक्षात ठेवा. खालीपर्यंत गेलं ना सारण, या पद्धतीने प्रेस करून तुम्ही खालीपर्यंत घातलं तर सारण निघत नाही तुमचं. पाणी ॲड केल्यावर सुद्धा थोडंसं जरा सरभरीत आपण करणार आहोत आज, कारण आपण सुक्की वांग्याची भाजी, भरलेल्या वांग्यांची भाजी याच्या आधी पाहिलीच आहे, पूर्ण सुक्की. अगदी तुम्हाला एक एक वांग सेपरेट दिसेल अशी. तर चला, आज थोडीशी वेगळी करूया. तर इथं या पद्धतीने हे भरून घ्यायचे. तर चला, सगळी वांगी मी अशीच भरून घेते. तर इथे ना ही वांगी व्यवस्थित भरून झाली आहे या पद्धतीने. तर चला, भाजीला सुरुवात करूया मग. तर वांग्याची भाजी करण्यासाठी तर मी कढई घेतली, लोखंडी घेतली, त्याच्यामुळे थोडंसं काळवटपणा येतो भाजीला. तर आता इथं तेल घेतले, त्याला कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं सुरुवातीला.
तर तेल व्यवस्थित गरम झाले त्या टायमाला माझ्याकडे इतर एक जिरी आहे ती ॲड करते. आपण जिरी पावडर सुद्धा ॲड केली आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कढीपत्ता आहे. कढीपत्ता ॲड केला आहे व्यवस्थित आणि कढीपत्त्यावरून तुमचं लक्षात आलं असेल की तेल व्यवस्थित गरम आहे खूप जास्त. तर आता ह्याच्यात ना वांगी टाकायची. वांगी आपल्याला सगळ्या साईडनी परतून घ्यायची. त्याच्यामुळं ना टाकताना कसं फिरवून फिरवून टाकायची जेणेकरून सगळ्या साईडनी परतली गेली पाहिजे. जेव्हा वांगी तुम्ही ना सगळ्या साईडनी परतताना व्यवस्थित ते काळवट होत नाही, निळी जांभळट कलर जोपर्यंत तुमच्या वांग्याला येत नाही तोपर्यंत परतत राहायची. त्याने सारण तुमचं बाहेर पडत नाही वांग्यातलं आणि वांगी टेस्टी लागतात. दुसरी गोष्ट, जेव्हा वांग्याची भरली वांगी करताना तुम्ही किंवा वांग्याची भाजी कोणती पण करताना थोडीशी कच्ची ठेवायची, पूर्ण गाळच शिजवायची नाही वांगी. अप्रतिम टेस्ट लागते वांग्याची. तर इथं मी परतून घेणार आहे 1 मिनिटभरासाठी. तर ही सगळी वांगी ना मी मिनिटभरासाठी परतून घेणार आहे. आपल्याला असा जांभळा कलर आला पाहिजे परतल्यानंतर वांग्याचा सगळ्या साईडने. तर चला मी परतून घेते. जोपर्यंत व्यवस्थित त्याला जांभळट कलर येत नाही तोपर्यंत ही परतून घ्यायची एकदम व्यवस्थित. त्याने लवकर वांगी तुमची शिजतात. तुमचा मसाला पूर्ण बाहेर पडत नाही भरल्या वांग्यांमधला. नाहीतर भरल्या वांग्यांमध्ये पाणी ॲड केलं ना, थोडी आपण आज सरभरीत करणार आहे, जर पाणी ॲड केलं ना तर त्यातला मसाला सगळा बाहेर असतो, ते वांग्याच्या आतमध्ये काहीच नसतं. तर असं होत नाही जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वांगी परतता तेव्हा. तर इथे मी ही वांगी ना परतून घेते व्यवस्थित आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा या पद्धतीने हे वांग परतलं गेलं पाहिजे. म्हणजे ही वांगी परतली गेली पाहिजे या पद्धतीने. हे व्यवस्थित तुमचं परतलं गेलेलं वांगं आहे. इथं दिसतंय की तुम्हाला वांग्याचा पूर्ण कलर चेंज झाला आहे. आधी वेगळा होता, आधी ग्रीनिश कलर होता पण आत्ता नाही. तर या पद्धतीने ही वांगी परतली गेली पाहिजे. तर पहा, आणि अशी परतल्यामुळं शिजतात पण लवकर. तर इथं परतली गेलेत. आता मी इथं मिक्सरचं ज्या भांड्यात वाटण केलं ना त्याच भांड्यात ना पाणी टाकून ठेवलं होतं. ते पाणी सगळ्यात पहिले ॲड करायचं. आणखी थोडं पाणी ॲड करायचं गरजेनुसार. तुम्हाला कितपत सरभरीत हवेत त्यानुसार. तर मी इथं ॲड करते आणि बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅसवर वांगी आता शिजवून घ्यायची आहे. मीठ वगैरे आपण ऑलरेडी टाकलं होतं. आता राहिलेलं सगळं सारण मी याच्यात ॲड करते. थोडंसं राहिलं आहे माझं, जर तुमचं जास्त राहिलं असेल तर ते सुद्धा. आणि ही वांगी शिजवून घ्यायची. तर बारीक गॅसवर ही मी वांगी तेच ताट झाकले आपलं आणि शिजवून घेते एकदम बारीक गॅसवर. खूप घाई नाही करायची. तर चला वाट पाहूया मग. तर भाजी शिजायला ठेवून नाही का 7 मिनटं झालेत आणि मी काढून पाहते. मी तुम्हाला दाखवते. हळू काढायचं, वाफ पोळण्याची शक्यता असते. तर या पद्धतीने. आणि तुम्हाला दिसतंय का पाणी बरंच साजून आहे. वांग्यांचा कलर खूप जास्त बदलला नाही. आता काळवट दिसतात ते कारण मी लोखंडी कलर केलेत. पण तुम्ही नॉर्मली स्टीलच्या वगैरे कढईत करणार ना तर एवढी सुद्धा काळी दिसत नाहीत. खूप अप्रतिम दिसतं ते. आणि पाणी बरंचसं शिल्लक आहे याच्यात. आता ही हलवून घ्यायची व्यवस्थित. मी ना याला हलवून घेते व्यवस्थित या पद्धतीने. आणि खूप सुंदर वास सुटलाय मसाल्यांचा. आपण अख्खे मसाले वाटून घेतले होते, कोणताही बाहेरचा मसाला याच्यात ॲड केला नव्हता. तर ही वांग्याची भाजी तयार आहे. तर आपण साईडला काढून घेणार आहे. 7 मिनिटात व्यवस्थित वांगे शिजतात कारण आधीच आपण वांगी परतूनच घेतली होती. तर चला साईडला काढून घेते मी ही वांग्याची भाजी. सरभरीत अशी आपली ही भरली वांगी. तर इथे ना मी ही वांगी काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा किती व्यवस्थित झाली आहेत. आणि शेवटपर्यंत सारण आहे बरं या वांग्यांमध्ये. कुठेच सारण बाहेर नाही पडलेलं, सगळ्या साईडनी सारण आहे. तर इथे हे वांग मी साईडला काढून घेते. पहा अप्रतिम झाले. मी तुम्हाला दाखवते. सर्व साईडनी व्यवस्थित भरलेलं आहे. तर चला मी सगळी वांगी अशीच काढून घेणार आहे, भाजी सुद्धा. तर इथे तयार आहे एकदम चविष्ट अशी, खूप सुरेख लागणारी, एकदम झटपट होणारी ही भरली वांगी. अप्रतिम झालेत. तर पहा सुरेख दिसतात ते. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.